महायुतीत परिवहन खातं शिवसेनेकडे, पण एसटीच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे। भाजपनं शिवसेनेला आणखी एक धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। भाजपचा शिवसेनेला आणखी एक धक्का। एसटीच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारी। एसटी शिवसेनेची स्टेअरिंग फडणवीसांकडे। महायुती सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी मोठा झटका दिलाय। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याऐवजी अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे देऊन शिंदेंना धक्का दिल्याची चर्चा आहे। एसटी महामंडळामध्ये संजय सेठी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आहे, अद्यापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीची, राजकीय पक्षाच्या व्यक्तीची त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमणूक न केल्याने तात्पुरत्या स्वरूपात त्यांना तो कार्यभार देण्यात आला, पण मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतो। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून शिंदे गटाला डिवचलंय। तुम्ही सांगा की MSRTC, आता ही माहिती थोडी माझ्याकडे येत आहे, MSRTCचं जे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला तो 11 तारखेला झाला। 10 तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेन्शन झालं, विस्तार झाला। त्यानंतर कॅबिनेट मंत्री MSRTCचे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का? हे योग्य आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं। मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिंदे गटाला धक्का मानला जातोय, कारण अगोदरच पालकमंत्री पदावरून ते धक्के अजून मिळणार आहेत ना, ते जाऊ देत। मुख्यमंत्री पद स्वीकारताच देवेंद्र फडणवीसांनी जादा भाडे तत्वाच्या बसेसच्या कंत्राटाला स्थगिती दिली होती। परिवहन मंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईकांना परिवहन खात्याबरोबरच एसटी महामंडळाचं अध्यक्षपदही हवं होतं। परिवहन मंत्री असताना दिवाकर रावतेंनी कायद्यात बदल करून जो परिवहन मंत्री असेल त्याच्याकडे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद अशी तरतूद केली होती, परंतु भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद करताना त्यात बदल केला होता। त्यामुळे एसटीचं अध्यक्षपद आपल्याकडे देण्यात यावं यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं। या पत्राची दखल न घेता संजय सेठी यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्यानं शिंदे गटात नाराजी पसरली आहे। प्रथमेश तावडेसह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।